शनिवारचा शाळेचा मुलांचा मेनू असतो आप्पे किंवा डोसे किंवा मग इडली. पण हे शनिवारी करूनसुद्धा रविवारीसुद्धा असं चालूच असतं आमचं. नाश्ता करून बसलोच होतो तोवरच मुलांच्या आजोबांची एंट्री झाली आणि भली मोठी खाऊची बॅग घेऊन ते आलेले आणि त्यातच हे माझं कुंतीचं वाणाचं पण राहिलं होतं तिथेच. माझ्या वहिनीने दिलेलं हे वाण आणि मग मी त्यावेळेस माझ्याकडे जागा नव्हती म्हणून तिथेच ठेवलं. आता येते वेळेस माझे बाबा घेऊन आले आणि रात्री मुलांना फोन केलेला की आम्ही खायला हे केलंय, तर मुलं म्हणाले की आमच्यासाठी नाही आणलं. तर लगेच आजोबा दुसऱ्या दिवशी सकाळच्या 6च्या गाडीने गाडी पकडली आणि आले. आता हे कुंतीच्या वनामध्ये हत्ती का असतो ते मला माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि हे करंडा खूपच सुंदर होता. आता बाबा आलेत म्हणल्यावर मुलांची खुशी कुठेही मावत नव्हती. मग बाबासोबत काय काय खेळू आणि काय काय नाही हे त्यांचं चालूच होतं. पण माझं मात्र बॅग काढणं चालू होतं आणि बॅगेमध्ये काय काय आहे ते एक एक सगळं खाऊन आणि बघून झालं माझं. खायचं तर काम चालूच होतं, पण सोबतच स्वयंपाकाला पण सुरुवात केली. कुकर वगैरे लावून घेतला. बाबा गोडही खात नाहीत आणि तिखटही खात नाहीत. त्यांना साधं वरण भात जरी झालं तरी खूप झालं. जेवण वगैरे केलं. आता मात्र निघायची वेळ. बाबा निघाले पतीच्या प्रवासाला. मुलांचा हट्ट, बाबा आज जाऊ नका, उद्या जा. बाबा म्हणाले मी आज अर्धाच खाऊ आणला, परत दुसरा खाऊ